हिंदू धर्मातील महत्त्वाच्या 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त म्हणजे दसरा. कोकणात गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो. परंतु यामध्ये सारखी असते ती म्हणजे भक्तांची देवावरची श्रद्धा. तर नमस्कार मंडळी. आमच्या गावात दसऱ्या दिवशी गावातील सगळी लोक देवळात जमा होतात आणि मग अवसर काढतात. अवसर काढून झाल्यावर देवांच्या तरंगांची आणि आपट्याच्या पाण्याची पूजा करतात. त्यानंतर तो क्षण येता ज्याच्यासाठी गावकरी जमा झाले असतात ती म्हणजे शिवलग्न. शिवलग्न झाल्यावर देव आपट्याची पाना म्हणजे सोना लुटतात. देवानी सोना लुटून झाल्यावर गावकरी पण सोना लुटतात आणि मग ह्या लुटलेला सोना देवळात जाऊन देवाच्या चरणी अर्पण करतात आणि मग एकमेकांका देऊन सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे शुभेच्छा देतात. मग घरात जाऊन आदल्या दिवशी म्हणजे खंडेनवमी दिवशी पूजेक लावलेल्या हत्यारांवर सोना घालतात आणि घटस्थापने दिवशी रुजत घातलेला रुजवान पण घालतात आणि आशीर्वाद घेतात. तर हे उत्सव फक्त सण नसून आपल्या श्रद्धेचा जिवंत रूप असा. तर मग पुढच्या वर्षी नक्की या